उद्या सर्व 14 गुन्हेगार बारामती शहर पोलीस स्टेशन येणार आहे, काय सांगाल? आता तुम्ही गुन्हेगारच ठरवले आम्हाला. इंग्रज काळापासून आम्हाला गुन्ह्यातच अडकवायचा प्रयत्न झालेला आहे. आम्ही साधी गुन्हा दाखल करा ही मागणी केली म्हणून आमच्यावरच गुन्हे दाखल केलेले आहेत. हे प्रशासनाचं पाप आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेच, लक्ष्मण हाके असतील, मंगेश ससाने असतील, ते जेवढे आमचे काही 14 आरोपी आहेत ते सगळे, बापराव सोलनकर, या चंद्रकांत वाघमोडे, आम्ही सगळेजण उद्या अटक होण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनला येत आहोत. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला अटक करावं. आम्हाला अटक करून जर त्यांचा प्रश्न सुटणारा असेल तर त्यांनी आम्हाला कायमचं जेलमध्ये टाकावं. त्यांच्याकडून आम्हाला दुसरी काही अपेक्षा नाही. तुमची भूमिका उद्या नेमकी काय असेल पोलीस स्टेशनला गेल्यानंतर? साधी भूमिका आहे, आम्ही एकतर आम्हाला अटक करा, नाहीतर जो आरोपी फरार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला आणून टाका. महाराष्ट्र शांततेने नांदेल ना. महाराष्ट्राचं वाटोळं करायचंय आणि आम्हाला पकडून ठेवायचंय, ही काय नक्की भानगड चालली? षडयंत्र आखू नका. आमचं साधं म्हणणं आहे, गुन्हे दाखल करा आणि त्याला अटक करा. उद्या कोण कोण लक्ष्मण हाके सहित? लक्ष्मण हाकेसह सगळे आमचे 14 जे त्यांच्या दृष्टीने आरोपी आहेत, म्हणजे ज्यांनी ज्यांनी तिथं भाषणं केली, ज्यांनी ज्यांनी मोर्चा काढला, निषेध नोंदवला, हे सगळे लोक त्यांनी आरोपी करून ठेवलेत. मग आता आरोपींना आत टाकलं पाहिजे ना. ही रस्त्यावर फिरून अडचणीचा विषय होईल ना. मग अडचणीचा विषय न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आतमध्ये टाकावं. आणि जर तुमच्याच्याने तसं बी होत नाही तर मग आमच्याकडे काय येईल की या भारत देशात राहून आमच्या चाललंय काय? उद्या तुम्ही ओबीसी बांधवांना काय आव्हान कराल? ओबीसी बांधवांना आमचं आव्हान आहे, बारामतीकडे या, आपण सगळे अटक करून घेऊ आणि आपलं जेल भरो सगळ्यात मोठं महाराष्ट्राच्या इतिहासातलं आंदोलन उद्या करू आपण.